भारतीय संघाने याआधी 2 वेळा महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता। ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचूनही ट्रॉफी जिंकण्याची संधी थोडक्यात हुकली होती। पण यावेळी भारतीय खेळाडूंनी करून दाखवलं। सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारतीय संघाने पहिल्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली। पण भारतीय संघासाठी हा प्रवास मुळीच सोपा नव्हता। गेल्या काही वर्षात अनेक चढ उतार आले, प्रशिक्षक बदलले। अखेर अमोल मुजुमदारांच्या प्रशिक्षणाखाली खेळताना भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली। या विजयामध्ये जितका वाटा आपल्या टीम इंडियाचा आहे, तेवढाच या टीमचे असलेले कोच अमोल मुजुमदार यांचा देखील आहे। या टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाने सुरुवातीला चांगली कामगिरी केली, मात्र साखळी सामन्यांमध्ये त्यांचा सलग पराभव पाहून विश्वचषकाच्या अंतिम फेरीचा वाट खूपच बिकट वाटत होती। पण आपल्या पोरींनी कमाल करत ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला सेमीफायनलमध्ये गारद केलं आणि फायनलचं तिकीट मिळवून दाखवलं। दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवत इतिहास रचला। मात्र या इतिहासामध्ये एक नाव सतत गाजत आहे, ते म्हणजे अमोल मुजुमदार। आपल्या महिला संघाचे प्रशिक्षक असलेले अमोल मुजुमदार यांचा या यशामध्ये सर्वात मोठा वाटा आहे। अमोल मुजुमदार हे कधीही भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही, तरीही त्यांनी आपल्या महिला टीमला थेट विश्वचषक जिंकून देण्यात मोठे योगदान दिलं। मग नक्की अमोल मुजुमदार आहेत तरी कोण, हेच जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। अमोल यांना भारताचा पुढचा सचिन म्हणून ओळखलं जायचं, मात्र एवढे चांगले खेळाडू असूनही ते भारताकडून खेळले नाही। कोण आहे अमोल हे पाहूयात। भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचे मोठं योगदान आहे। अमोल सरांच्या शिकवणीमध्ये आपल्या पोरींनी जग जिंकलं आहे। आपल्या शांत नेतृत्व शैलीने अमोल यांनी खेळाडूंमध्ये विश्वास निर्माण केला आणि विश्वचषकाला गवसणी घातली। अमोल यांची भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य कोच म्हणून 2023 मध्ये निवड झाली। त्यांनी संघात स्थिरता आणि निवड नेतृत्वावर उठलेले प्रश्नांना आपल्या कामाने चोख उत्तर दिलं। अमोल यांच्या नियुक्तीवर काही लोकांनी बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र मुजुमदार यांनी शब्दाने नाही तर आपल्या कामाने सगळ्यांचंच तोंड बंद केलं। अमोल मुजुमदार यांचा जन्म मुंबईत एका मध्यवर्तीय कुटुंबात झाला। 11 नोव्हेंबर 1974 रोजी मुंबईत अमोल मुजुमदार यांचा जन्म झाला। त्यांचे वडील अनिल मुजुमदार हे क्रिकेट प्रेमी होते आणि त्यांनी अमोल यांना सुरुवातीपासूनच क्रिकेटमध्ये रस आणण्यास सुरुवात केली। अमोल यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण BPM हायस्कूलमधून घेतले, मात्र पुढे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या सल्ल्याने त्यांनी शारदाश्रम विद्या मंदिर शाळेत प्रवेश घेतला। या शाळेत अमोल यांची भेट सचिन तेंडुलकरशी झाली। सचिन सोबत झालेल्या भेटीचा अमोल यांच्यावर मोठा प्रभाव पडला। सचिनचे गुरु असलेले रमाकांत आचरेकर सरांनीच अमोल यांना बॅटिंगमधील तंत्र शिकवले। अमोल यांच्या शांत, शिस्तबद्ध आणि मेहनती स्वभावामुळेच त्यांना न्यू तेंडुलकर म्हणूनही ओळख मिळाली। ते 1974च्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 19 वर्षाखालील संघाचे उपकर्णधार होते। ते राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्यासोबत इंडिया अ संघाकडूनही खेळले आहेत। अमोल मुजुमदार यांनी शाळेतच असताना सचिन तेंडुलकरच्या संघात खेळून प्रचंड धावांचा विक्रम केला होता। अमोल मुजुमदार यांनी 1993 साली रणजी सामन्यात मुंबईकडून पदार्पण केलं। पदार्पणाच्या सामन्यात अमोल मुजुमदार यांनी मुंबईसाठी हरियाणा विरुद्ध 260 नाबाद धावा केल्या। हा त्या काळातील मोठा विक्रम होता। अमोल यांनी मुंबईसोबतच आंध्र प्रदेश आणि आसामच्या संघाकडूनही रणजी सामने खेळले आहेत। 2013 मध्ये आंध्र प्रदेशकडून अमोल यांनी त्यांचा शेवटचा रणजी सामना खेळला। रणजी ट्रॉफीमध्ये अमोल मुजुमदार यांनी 9000 पेक्षा जास्त धावा केल्या आणि अमरजीत कायपीचा विक्रम मोडून सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरले। त्याच्या एकूण फर्स्ट क्लास कारकिर्दीत 171 सामन्यात 11,167 धावा, यात त्यांनी 30 शतकं करत सरासरी 13 धाव केला। तर लिस्ट ए मध्ये 3286 धावा, ज्यात त्यांनी 3 शतकं ठोकली। तसेच अमोल मुजुमदार यांनी 14 T20 सामन्यांमध्ये 1074 धावा केल्या, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा देखील समावेश होता। पुढे अमोल देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीनंतर मुजुमदार यांनी प्रशिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली। त्यांच्या भारताच्या एकूण वर्षाखालील आणि 23 वर्षाखालील संघासाठी फलंदाजी प्रशिक्षक, नेदरलँड क्रिकेट संघाचे सल्लागार आणि IPL मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी फलंदाजी प्रशिक्षण म्हणूनही काम केलं।
मुजुमदार यांनी भारत दौऱ्यादरम्यान दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय संघालाही काही काळ प्रशिक्षणही दिलं आहे. त्यांनी मुंबई रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे.